हे बघा पनीर. मी आताच पनीर घेऊन आलेलो आहे दुकानामधून. तर मी तुम्हाला आधीच सांगतो मित्रांनो, आज मी कोणतीही मोठी तुम्हाला बातमी सांगणार नाही किंवा कोणतंही राजकारण करणार नाही, नाही कोणावर टीका करणार. मी फक्त माझा आजचा एक अनुभव तुमच्या समोर ठेवणार आहे. माझा अनुभव हे शेअर करणार आहे. तर हे पनीर तुम्ही बघितलंच असेल. हे बघा मी दाखवत आहे. हे पनीर मी आताच दुकानातून घेऊन आलो आणि हे पनीर जे आहे हे हातात घेतल्यावर मला एक असा विचार मनात आला की जो प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाने एकदा तरी करायला हवा. आतापर्यंत मी अर्धा किलो पनीर हे 150 रुपयाला आणायचो आणि त्याच अर्धा किलो पनीरचे 180 रुपये झाले. म्हणजे एका किलो मागे तब्बल 60 रुपये वाढलेले आहेत. सुरुवातीला मला असं वाटलं की हे काय चाललंय, एवढी महागाई. मी लगेच दुकानदाराला विचारलं की भाऊ, कालपर्यंत 150 रुपयामध्ये पनीर घेतलाय मी आणि आज 180 रुपये, एवढा फरक कस काय? कारण मी 180 रुपयामध्ये आता पनीर घेतला आणि कालपर्यंत मी जेवढाही वेळा पनीर आणलेला आहे आतापर्यंत तो 150 रुपयालाच आणला, म्हणजे 150 रुपयाला आणला. दुकानदाराने मला उत्तर दिलं की आता आम्ही अधिक दर्जेदार पनीर देतो, पूर्ण फॅटचं, मलाई न काढलेलं, त्यामुळे किंमत वाढलेली आहे. हे उत्तर ऐकल्यावर मी थोडा वेळ शांत झालो आणि माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण असा झाला की आपण रोज जे खातो ते खरंच शुद्ध असतं का? आपण विश्वासानं दूध घेतो, पनीर घेतो, तूप घेतो, खवा घेतो, मसाले घेत असतो, खाण्याचे पदार्थ जे असते, भाजीपाला वगैरे सर्व बरंच काही विकत घेत असतो, पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ तर नसते ना? तर याचं उत्तर आहे की हा, भेसळ असतेच. आज जवळजवळ सर्वच खाण्याच्या पदार्थामध्ये हे भेसळ असते म्हणजे असतेच. कारण पैशासाठी माणूस हा कुठल्याही थराला जाऊ शकतो, हे आपल्याला माहीतच आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बातम्या पाहत आहोत की कुठे भेसळयुक्त दूध पकडलं जात आहे, कुठे बनावट खवा जप्त केला जात आहे, कुठे निकृष्ट दर्जाचं कुठेतरी काही पनीर सापडत आहे आणि पुण्यामध्ये तर दुधामध्ये शॅम्पू, निरमा पावडर, पाम ऑइल ह्या मिसळल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. हे आपल्या समोर आलेल्या आहेत की दुधामध्ये बघा, दुधामध्ये जर आपल्या जिभेला थोडी सुद्धा शॅम्पू लागली तर आपण 4-5 वेळा गुळणा करू का नाही, तुम्हीच सांगा. आणि आज तेच शॅम्पू, पावडर हे या दुधामध्ये भेसळ करून दिल्या जात आहेत. ते दूध आज आपण पित आहोत, तेच दूध आपण घरी घेत आहोत. हे पाहून एक गोष्ट नक्की समजते की अन्न भेसळ ही फक्त बातमी नाही मित्रांनो, ती आपल्या प्रत्येकाच्या घराची जोडलेली समस्या आहे. आपल्या मुलांच्या आरोग्याशी, आपल्या आईवडिलांच्या आरोग्याशी, आपल्या कुटुंबाशी. म्हणूनच मित्रांनो, आपण पैसे पुन्हा कमावू शकतो. आपण जे आपलं आरोग्य आहे ते जर बिघडलं तर ते परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून मला वैयक्तिकरित्या असं वाटतंय की जर खरंच बाजारात अधिक दर्जेदार अन्न मिळत असेल तर थोडे पैसे जास्त काय लागेल ना तरी चालेल, काही हरकत नाही. कारण मला स्वस्तापेक्षा सुरक्षित अन्न जास्त महत्वाचं वाटतं. याच काळामध्ये महाराष्ट्रात आता अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी आता आपण बघत आहोत भेसळ विरोधात कारवाया सुरू आहेत. ज्या भेसळ विरोधी कारवाया ज्या झालेल्या आहेत त्याच्या बातम्या आपण पाहतच आहोत. त्याचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे साहेबांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे की हे या विषयावर अधिक लक्ष दिलं जात आहे त्यांच्याकडून. आणि अनेकांना जाणवत सुद्धा आहे की कितीतरी ठिकाणी छापे पडलेले आहेत, कितीतरी भेसळ माल जमा झालेला आहे. जर या कारवायामुळे बाजारामध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध होण्यास मदत होत असेल तर अशा कामाचं मनापासून स्वागत हे व्हायलाच हवं. कितीतरी ठिकाणी भेसळयुक्त हे दूध, पनीर, खवा हे पकडत आहेत, हे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे साहेब, एक सामान्य माणसाच्या, नागरिकांच्या नात्याने मी तुमचे मनापासून आभार मानतो. कारण नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणं ही कोणतीही छोटी गोष्ट नाही. हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि जो अधिकारी हा हक्क जपण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असेल ना, त्याचं कौतुक हे झालंच पाहिजे. बरोबर आहे का नाही, तुम्हीच सांगा. पण मित्रांनो, एक गोष्ट बघा, माझ्या मनामध्ये अजून एक विचार असा येतो, जर एका अधिकाऱ्याच्या कामामुळे इतका सकारात्मक बदल होऊ शकतो, इतका बदल जाणवू शकतो आपल्याला, तर महाराष्ट्रात आणि देशात काम करणारे इतके किती अधिकारी आहेत. जर प्रत्येकाने पूर्ण प्रामाणिकपणे, निर्भयपणे
कोणाच्याही दबावाले न जुमानता, कोणालाही न घाबरता प्रामाणिकपणे जर आपलं काम केलं तर कल्पना करा, भेसळ कमी होईल, भ्रष्टाचार कमी होईल, लोकांचा शासनावरचा विश्वास वाढेल आणि आपला महाराष्ट्र आणखी सक्षम बनेल. हा व्हिडिओ कोणाचाही विरोध करण्यासाठी नाही, हा व्हिडिओ प्रामाणिक कामाचं कौतुक करण्यासाठी आहे. आज आपण चांगलं काम करणाऱ्यांना पाठिंबा दिला तर उद्या आणखी 10 अधिकारी धाडसाने चांगलं काम करतील. शेवटी मी एवढंच म्हणेल, आपण सर्वांनी जागरूक ग्राहक बनलं पाहिजे. संशयास्पद जर अन्नपदार्थ कुठेही दिसलं तर त्याची तक्रार केली पाहिजे. तुकाराम मुंडे साहेबांनी आता बऱ्याच जे हेल्पलाईन नंबर आहेत, तक्रार नंबर जे आहेत, तक्रारीचे नंबर, की यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता. तुम्हाला इथं भेसळयुक्त जर कुठं वाटलं तर तिथला ऍड्रेस द्या आणि प्रूफ द्या फक्त, की हा बाबा यांच्यामध्ये भेसळ होत आहे, आणि त्या नंबरवरती तुम्ही शेअर करू शकता. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती देऊ शकता. ते नंबर सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आता अन्न व औषध प्रशासनाकडून नंबर सुद्धा भेटलेला आहे आपल्याला, तक्रार नंबर म्हणून. तर भेसळ जे करणारे आहेत ना, त्या भेसळ करणाऱ्यांना साथ नाही तर कायद्याला साथ आपण दिलेली पाहिजे. आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या त्या प्रत्येक अधिकाऱ्याला समाजाने उभं राहून पाठिंबा दिला पाहिजे. तुकाराम मुंडे साहेब, तुम्ही आणि तुमच्यासारखे सर्व प्रामाणिक अधिकारी असेच निडरपणे काम करत राहा. महाराष्ट्रातील लाखो सामान्य नागरिक तुमच्याकडे आशेने पाहत आहेत आणि माझ्याकडून मनापासून खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.